देख रहे हैं राष्ट्र तक न्यूज। मैं हूं आपके साथ निहाली। चलिए अब रुक करते हैं आज की खबर की ओर। छगन भुजबल ने मनोज जारंगी को निरक्षर बताया। शिक्षितों को अपना पक्ष रखना चाहिए। आरक्षण संबंधी बयान पर अजीत पवार का पक्ष। हम सब मिलकर महागठबंधन सरकार चला रहे हैं। हम इसमें किसी भी वर्ग को नाराज नहीं करना चाहते। शुरू से ही हमारा यही रुख है। राज्य के नेताओं ने भी यही कहा। इस फैसले के बाद अलग अलग राय और गणमान्य लोग अलग अलग तरीके से अपना पक्ष रख रहे हैं। भारतीय संविधान ने लोकतंत्र में सभी को अपनी बात रखने का अधिकार दिया। हमारा एकमात्र प्रयास है कि इस महाराष्ट्र में सांप्रदायिक सद्भाव बना रहे। हमारा प्रयास सभी के लिए न्याय सुनिश्चित करना है। बोला ना पुढे काय करत नाही। दादा छगन भुजबळ असे म्हणालेले आहेत की आरक्षण देताना ईडब्ल्यूएस ओबीसी आरक्षण त्यांनी रद्द करू का? अनपडांचं आम्ही ऐकत नाही, सुशिक्षितांनी बोलायला पाहिजे। कोणाचं ऐकत नाही? अनपड लोकांचं आम्ही ऐकत नाही, सुशिक्षितांनी बोलायला पाहिजे। आम्ही सर्वांनी मिळून आम्ही जे सरकार चालवतोय त्यामध्ये कुठल्याही घटकाला आम्हाला नाराज करायचं नाही। आमची पहिल्यापासून भूमिका ती आहे। राज्याच्या प्रमुखांनी पण ती सांगितलेली आहे। आता हा निर्णय झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे मतप्रवाह वेगवेगळे मान्यवर प्रत्येकाला संविधानाने लोकशाहीने आणि घटनेने बोलण्याचा अधिकार दिलेला आहे। परंतु आमचा एकच प्रयत्न आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहावा, सगळ्यांना त्यांचा न्याय त्या ठिकाणी मिळावा आणि तशा प्रकारचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा आणि महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असणाऱ्या आमच्या सर्व प्रमुखांचा आहे। जे काही नियमाने असेल ते करा। अजितदादा रॉबिनहुड सारखी भूमिका बजावतात असं सदाभाऊ म्हणाले। हे ज्यांना कुणाला मी सांगितलं ना, उद्या तू पण आणखीन काहीतरी नाव देऊ शकतो। तुम्हाला प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे। मला त्याबद्दल जे काही मी ट्विट करायचं ते केलेलं आहे आणि मला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे। मला आता त्या विषयावर कुठली गोष्ट बोलायची नाही। कायद्याने नियमाने ज्या गोष्टी करायच्या असतील ती करायला प्रत्येकाला मुभा आहे। माझं त्या संदर्भामध्ये मी तटकरे साहेबांनी आमचे जे खासदार आहेत त्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे। प्रफुल्लभाई असतील, सुनेत्रा पवार असतील, तटकरे साहेब असतील, नितीन पाटील असतील, स्वतः उपराष्ट्रपती त्यांच्या जे घर त्यांना मिळतं दिल्लीला, ते मिळाल्यानंतर तिथं जाऊन त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना भेटणार आहे, शुभेच्छा देणार आहे। ऑलरेडी त्यांची निवड झाल्यानंतर मी शुभेच्छा दिलेल्या आहेत। माझा हा कार्यक्रम पहिला त्या ठिकाणी ठरलेला होता। आपल्यालाही माहिती होतं की परवा दिवशी माझी तब्येत बरी नव्हती। परवा दिवशी पूर्ण दिवस विश्रांती घेतली। काल मंत्रालयामध्ये जाऊन मी 2 दिवसाच्या सगळ्या मीटिंग उरकल्या आणि आज इकडं या सभागृहाचं लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमाला आलेलो आहे। अजित पवार उत्सवात एवढे करतात त्यांना अज्ञातवासात जावं लागतं। कशा पद्धतीने अज्ञातवासामध्ये अजित पवार अज्ञातवासात कधीच जात नाही। मी आपल्याला सांगू कुठल्या डॉक्टरच्या माझ्याकडे मला ट्रीटमेंट होती ते त्याचं नाव देऊ का? डॉक्टर कपोते, त्यांना विचारा। काय आहे, तुम्ही पत्रकार मित्रांनो, एक तर मी जास्त तुमच्याशी बोलत नाही आणि तुम्ही असले काही विषय काढता, हे विषय आपल्या राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे। आज एवढं सांगणं, रोह्यामध्ये रायगड जिल्ह्यात सुंदर सभागृह झालेलं आहे, स्वतः सिरींच्या नावाने झालेलं आहे। खूप वर्ष हे काम रेंगाळलेलं होतं, मध्ये झालं, परंतु त्याला काही वेगवेगळ्या अडचणी आल्या। त्याच्यामध्ये बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट तटकरे साहेबांनी केल्यानंतर ते पुन्हा त्याच्यामध्ये नवंच उभं करणं गरजेचं होतं। नाट्यरसिकांच्या करता एवढं सुंदर सभागृह उभं केलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण कार्यक्रम झालेला आहे। त्या कार्यक्रमाला आम्ही सगळ्या कलावंतांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत, हे उभं करणाऱ्यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नाट्यरसिकांना एक पर्वणी ह्या निमित्तानं मिळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत। मी जे काही महत्त्वाच्या बाबी असतील त्या विचारात त्याला मी उत्तर द्यायला तयार आहे। परंतु कोणतरी अमुक असं काहीतरी बोलला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? जो बोलला त्या प्रत्येकालाच बोलण्याचा अधिकार आहे। आता मध्ये
तुम्ही दोन भाऊ एकत्र भेटले त्याच दाखवत बसल्या बातम्या. अरे ते त्यांचे ब्लड रिलेशन आहे, ते भेटणार. त्याच्यामध्ये फार तुम्ही त्याला वेगळं स्वरूप देण्याचं कारण काय? तो प्रत्येकाचा तो घरगुती प्रश्न आहे, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कोण जर एकत्र येत असतील तर त्यांना शुभेच्छा द्यायच्या, आपलं आपण पुढे जायचं. नाही, त्यामध्ये कुणावरही अन्याय केला जाणार नाही अशा पद्धतीनं आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याच रस्त्याने सरकारने जायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही ही काळजी सरकार घेतंय आणि घेणार. दादा आणि तटकरे साहेबांनी प्रश्न आहे की मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलंय की या सभागृहा संदर्भात गृह मुख्याधिकारी यांच्यावर हक्कबद्दल प्रस्ताव आणला. नाही, कशाबद्दल आणणार? त्या संदर्भामध्ये आम्ही आज एक चांगली सुरुवात इथं झालेली आहे. माझी सगळ्या पत्रकार मित्रांनाही विनंती आहे की मी सुरुवातीला सांगितलं, प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून सगळ्यांनी काम करावं हे संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे. हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याने घटनेने आपल्याला सांगितलेलं आहे, तसं आपण सगळे वागूया. फिलहाल खबरों में इतना ही. बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज.